तर बघू शकता मस्त असं क्रीमी बनलेलं आहे. क्या बात आहे. एकदम असं थिक आणि टेस्टी पण बनलेलं आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे, बाजारात मिळते तसे श्रीखंड. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पाडवा म्हणलं की आपले श्रीखंडपुरी बनवतच असतो आपण सर्व. तर घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. दही बनवण्यासाठी हे 1 लिटर दूध फुल फॅट आपण टाकून घ्यायचे. आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी घरीच दही बनवायचे. तर ह्याला छान उकळी काढून घ्यायची. दुधाला उकळी आलेली 5 मिनिट असंच लो फ्लेमवरती उकळू द्यायचे. आता 5 मिनिट दूध छान उकळलेलं आहे. बंद करायचं आहे गॅस आणि ह्याला कोमट होऊ द्यायचे. मग आपल्याला दही बनवायला ठेवायचं. दूध आता कोमट झालेलं आहे. आपल्याला आता इरजायला टाकायचं. यामध्ये घालायचं आता फ्रेश दही. जसं दही असेल तशीच आपल्या दह्याची टेस्ट लागते, त्यामुळे चांगले दही वापरायचं कधी पण मोडवण्याला. दही खूप छान बनलेलं आहे, बघू शकता. बघू शकता किती घट्ट बनलेलं आहे. आपल्याला आता श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला बांधून ठेवायचं आहे. ह्याचा आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे. तर एका गाळणीवर कपडा टाकून घेतला. ह्याला असं बांधून ठेवायचं आपल्याला 4-5 तासासाठी. तर ह्याला असं बांधून ठेवायचं आपल्याला, म्हणजे ह्यामधील सर्व पाणी निघतं. असं रॅकला बांधून ठेवलेलं आहे. आपण जे दही बांधून ठेवलं होतं त्यामध्ये एवढं पाणी निघलं. तर हा चक्का तयार आहे. ह्याला गाळणीवर काढून घ्यायचे. मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर ह्याला विस्करनी असं गाळणीवर फेटून घ्यायचे.
तर अशा प्रकारे आपला चक्का खाली एकदम असा सॉफ्ट होतो. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व चक्का तयार झालेला आहे. त्यामध्ये साखर घालायची. अर्धा लिटर दुधाचं दही होतं आपलं. तर जरा आंबटच्या हिशोबाने आपल्याला वापरायचं आहे. जर दही जास्त आंबट असेल तर साखर जास्त वापरायची, किंवा आंबट नसेल तर साखर कमी. तर हे केशर भिजत घातलेलं दूध आहे, त्यामध्ये घालायचं आहे. छान फेटून घ्यायचं ह्याला. मस्त क्रीमी बनलेलं आहे, बघू शकता. कोमट दुधामध्ये 2-3 तास केशर भिजत ठेवलं होतं. मस्त झालेलं. ह्यामध्ये घालायचे पिस्त्याचे काप, वेलची पूड, तर अशा प्रकारे आपला तयार आहे श्रीखंड. बघू शकता आपण बाजारामधून जसं आणतो त्याचप्रमाणे तयार झालेलं आहे. तर मस्त असं आपलं बघू शकता क्रीमी श्रीखंड तयार आहे घरच्या घरी. थोडेसे पिस्त्याचे काप. तर बाजारात मिळते तसे श्रीखंड घरच्या घरी तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.